कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देश हा सुमारे 65 दिवसांपासून संपूर्णपणे लॉकडाऊन झालेला आहे। त्यामुळे परिवहन क्षेत्राला सुद्धा फार मोठी हानी झालेली आहे आणि अनेक अशा व्यक्ती ज्यांचं संपूर्ण आयुष्य परिवहनावरती असते, असे ऑटो रिक्षा, ट्रक हे सुद्धा संपूर्णपणे बंद पडलेले आहेत। त्यांच्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गरजू ऑटो रिक्षा व ट्रक चालकांकरिता अन्नधान्य वितरण करण्यात आले। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू आहे। तेव्हापासूनच अमरावती शहरातील ऑटो रिक्षा वाहतूक ह्या पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख आणि इतर अधिकारी, ज्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद, मोटर वाहन निरीक्षक योगेश खैरनार, वैभव जाधव, रोहिदास वसावे, अनिल खेमनार आणि कर वसुली अधिकारी विजय गावंडे व निजी सहाय्यक प्रदीप गुडधे यांनी स्वखर्चातून ऑटो रिक्षा चालकांना अन्नधान्य वितरण केले। यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।